निलगी मिळाली गारा पडल्या त्याच्यावर डायरेक्ट क्रॉप करून टाकला होता. आता सगळीकडे बऱ्यापैकी आता कांदा असेल, तरकारी असेल, इतर बाकीचे सगळे नुकसान झाले. डाळिंब म्हणजे आपल्या साहेबांची मिरची गेली, केळी. माझ्या पोल्ट्रीचं आहे ना पडदच राहिलं नाही, पडदच राहिलं सगळं. नाही वाऱ्याने सगळं ते हे केलं, तोडून नेलं सगळं. तेवढं घ्या पंचनामे सगळे करून. या पट्ट्यातले आहेत ना, जेवढे असतील तेवढे सगळे. तुम्ही ना कांद्याची मला चांगल्या टप्प्यात सांग. कांदा क्षेत्र जास्त निर्वीमध्ये कांदा तुम्ही सांगायचा ऊस समजा इकडे तिकडे जातो चालू खालचा पट्ट्यातला तिकडे पण गारा झाल्यात, पण ते काय म्हणणार पात अशी नाही झाली तुमची, पण त्याच्यावर कांदा सट्टा सगळे असं सांगा त्यांना. त्याचा काय फरक नाही पडत तुम्हाला. बरोबर का? हो साहेब इकडे. हो का ते सगळे पंचनाम्याचं काय आहे तुमचे? पाहणी केली यांचं सगळ्यांचे पंचनामे चालू केले. पूर्व भागात काय केलं साहेब तुम्ही? कुठलं आपला खालचा भाग आता हे गारपिटीच पाहतोय सध्या झालं ती बी त्यांचं काय म्हणणं आहे, सर आपण बाकीचे जिथं खरोखर नुकसानी जाणवतं इथं नुकसानी, म्हणजे मग ते अर्ध्या ठिकाणी असू द्या किंवा काय असू द्या, किंवा जिथं आणि कांदा जिथं आहे तिथं. साहेब आता कांदा काढून पाच भिजले त्याचा काय विषय? कांदा घ्या तुम्ही, कांदा सरच घ्या. तुम्ही कांदा आणि गोटन ते सगळे पंचनामे सगळे करून घ्या. तुम्हाला जे काय बाकीचं आम्ही आमचं बघतो आमच्या स्तरावरती, हो चालतं. पण पंचनामे करताना सगळे घ्या. कांदे सरस फायनल विषय. काय करायचे? चालतंय, चला. आपल्या शिरूर तालुक्यामध्ये कांदा, फळपिकं आणि काही प्रमाणात भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे, जी 2 दिवसापूर्वी गारपीट झाली. आज पण त्या ठिकाणी वातावरण पावसाचं दिसून येतं आहे. तर याच्यामध्ये जे तक्रारी आल्यात किंवा आता जी पाहणी केली त्याच्यामध्ये आपण कृषी विभाग असेल आणि महसूल विभाग, पंचायत विभाग याचे खालचे स्थानिक स्तरावरचे जे कर्मचारी आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे की जिथं जिथं नुकसान झालं आहे ते संपूर्ण पंचनामे आपण त्या ठिकाणी कालच सुरू केलेले आहेत. 2 दिवसामध्ये सर्व पंचनामे पूर्ण करून त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी विविध कारवाईसाठी शासनाकडे पाठवत आहोत. कांदा पीक सरस साधारणतः किती क्षेत्र बाधित झालेले आपल्याकडे? नाही, आता पंचनामे सुरू झालेले आहेत. जवळपास प्राथमिक अंदाज त्याच्यानुसार आता पाहणी पण सुरूच आहे, आजच कालच झालं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये जे पंचनामे होऊन येतील त्याच्यानंतर आपल्याला निश्चित क्षेत्र समजेल. त्याच्यामुळं क्षेत्र ह्या गावांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काही काही गावाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये समजून येईल. काय सांगाल? आज आपण पाहतोय की 2 दिवसात जो अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट मोठ्या प्रमाणामध्ये झाली, याच्यामध्ये सर्वसामान्य मायबाप शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्या शिरूर तालुक्यामध्ये पाहतो की आपण निरवे असू द्या, गुणाट, चिंचणी, शिंदोडी, नावरे, निमुनी हा जो सगळा परिसर आहे, कोकडेवाडी, ह्या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड गारपीटमुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग आता आपण पाहतो की हा कांद्यांच्या पिकाचं फार मोठं सगळं नुकसान झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये केळीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, ऊसाचंही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झाले आणि तरकारी जी काही शेतामध्ये आपण या ठिकाणी केली होती त्या तरकारीचंही फार मोठ्या वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि संबंधित आज आपण पाहतो की आज प्रशासन आणि शासन सगळे बरोबर तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील आणि मंडल अधिकारी सगळे या ठिकाणी दौऱ्यामध्ये, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य सगळे, सभापती, ग्रामस्थ यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन तिथल्या अडीअडचणी काय आहेत, किती नुकसान झालेले आहे याचा पाहणी दौरा आणि त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. मगाशीच कृषी मंत्री माननीय नामदार दत्ता मामा बर्णे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की जे काही नुकसान झालेले ते निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही मोबदला आहे तो देत असताना खरं तर त्या मोबदल्यामध्ये तेवढा खर्च जो शेतकऱ्यांना नुकसान जे अपेक्षित आहे तर ते देता येत नाही. परंतु शेतकऱ्यांना आज आपण पाहतो की एकरी हेक्टरी एवढा मोठा खर्च येतो, परंतु राज्य शासनाकडनं त्यांना कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च मिळतो, तो अधिकचा मिळाला पाहिजे, ते नुकसान भरून निघालं पाहिजे. याच्यासाठी दत्तामामांशी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात अधिकचं अजून काय आपल्याला नुकसान भरपाई देता येईल याचा देखील राज्य शासन त्या ठिकाणी विचार करत आहे. किती एकर साधारणतः किती क्षेत्र
आता ह्या 5 ते 6 गावातला आता पंचनामे चालू केलेले आहेत. पंचनामे झाल्यानंतर बरीचशी गावं त्यांनी बाधित झालेली आहे आणि पंचनामे झाल्यानंतर आपल्याला किती हेक्टर आणि किती एकर हे बाधित झालेलं आहे ते आपल्या लक्षात येईल.